नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिक हो. आम्ही आत्ता दादरच्या यशवंत नाट्य मंदिरात आहोत आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेत्री. मी नो इंट्रोडक्शन इतकं सध्या त्या चांगलं काम करताय. निर्मिती तुमचं तारांगणमध्ये स्वागत. आणि मी अभिनंदन तुमचं ह्याच्यासाठी करतो की एकाच वेळी तुमच्या 3 फिल्म्स गेल्या 2-3 महिन्यात खूप जोरात चाललेल्या आहेत आणि नुसत्या चाललेल्या नाही आहेत. खूप वेगळ्या जॉनरच्या 3 फिल्म्स आहेत त्या. आणि तुमचं काम खूप उत्तम आहे. एक कलाकार म्हणून खूप मनाला आनंद समाधान देणारी गोष्ट असेल नाही? खरंय. 2025 चा डिसेंबर महिना तेव्हा उत्तर आलं. उत्तर नावाची फिल्म आली माझी. आणि छोटासाच रोल आहे माझा त्याच्यामध्ये, पण ती फिल्म इतकी सुंदर आहे. त्याची स्क्रिप्ट फार छान आहे. रेणुका शहाणे आणि अभिनयने फार सुंदर काम केलंय. आणि त्याच्यात एक छोटासा रोल आहे माझा, पण तोही फोन करून लोक सांगतात की खूप सुंदर झालंय काम. आणि त्यानंतर आली क्रांतीज्योती. क्रांतीज्योतीबद्दल तर मी काही बोलायलाच नको, म्हणजे एवढी सगळ्यांनी डोक्यावर घेतली आहे. ब्लॉकबस्टर झालेली आहे ती फिल्म. आणि त्यानंतर माझी फिल्म आली अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या सगळ्या सासवा सुना त्या फिल्मच्या प्रेमात आहेत. मी अशासाठी आनंदी आहे की मराठी चित्रपट चालतोय, त्यासाठी खूप आनंदी आहे. आणि मराठी चित्रपट चालतोय आणि त्यातल्या 3 फिल्म्स माझ्या आहेत, त्यामुळे खूप आनंदी आहे. मला वाटतं ही रेअर गोष्ट असेल की मराठी चित्रपट सृष्टीतल्या एका प्रमुख अभिनेत्रीचे 3 चित्रपट इतक्या कमी कालावधीत सुपरहिट झालेत. आपण जरा शोधावं लागेल. अरे बापरे, आता हे काही मला माहिती नाही, पण असं छान वाटतंय. आणि म्हणजे कसं आहे, अगं सुनबाईमध्ये मी लीड रोलला आहे. त्या 2 फिल्ममध्ये मी छोटेसे रोल केलेत, पण फिल्म उत्तम आहेत. पण मला हेच महत्त्वाचं वाटतं की आजूबाजूला एवढं सकारात्मक आनंदी वातावरण असताना आपण आता ज्या निमित्ताने भेटलोय हे नाटक ते घडत होतं, तर त्याही सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स जाणवत असतील ना तुम्हाला तयारी करताना या नाटकाची? हो हो हो, मुळात मी स्वतः खूप पॉझिटिव्ह आहे. मला असं नेहमी वाटतं चांगल्या माणसांचं चांगलंच होणार, ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि स्वामी समर्थांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे का काही कोणाचं वाईट होईल, जो माणूस चांगला असेल त्याचं. आणि तसंच माझ्या बाबतीत होतंय असं वाटतंय. 2026ला आत्ता जो म्हणजे हे 2 तर आलेच. 1 जानेवारीला क्रांतीज्योती आणि 16 जानेवारीला अगं अगं सुनबाई. आत्ता जो सिनेमा येतोय 3 एप्रिलला सुपर डुपर, मला वाटतं तोही सुपर डुपर हिट होणार आहे, कारण तो छान झाला सिनेमा. त्यामुळे आश्वासक सुरुवात झाली या वर्षाची 2026ची. आणि हे नाटकही मला वाटते मजा येणार आहे सगळ्यांना खूप, त्यामुळे मजा. एकंदरीतच आविर्भावावरूनच आम्हाला जाणवत आहे तुम्ही जबरदस्त काहीतरी धमाल करून. म्हणजे धमाल करतोय आम्ही आता इथे. जे काही नाटकात करणार आहोत ते मॅड कॉमेडी असणार आहे. तर त्यामुळे म्हणजे ती आवडणारच लोकांना. त्यामुळे छान जाईल 2026. आता मी तुमच्या टीमशी बोललो, जी नव्या दमाची टीम आहे त्यांच्याकडून एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट तुमच्याबद्दल आलं. ती मुलं अशी म्हणत होते की निर्मितीताई स्क्रिप्टबद्दल इतक्या पर्टिक्युलर आहेत, एक एक शब्द त्याचे प्रोनाऊन्सेशन, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह, त्यावेळी कसे एक्सप्रेशन यायला हवेत, हे खूप तुम्ही छान पद्धतीने त्यांना गाईड करता या सगळ्यात. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे निर्मितीताई. नाही, मला असं वाटतं की जर हे मी माझं प्रोजेक्ट म्हणून बघते, मी फक्त माझं रोल नाही बघत आहे, तर त्यातल्या प्रत्येकाने ते जे आपल्या वाट्याला आलेलं पात्र आहे ते प्रत्येकाने परिपूर्ण करावं. ते लोकांना काय त्याचं वाटेल किंवा काय हा त्यांचा प्रश्न आहे, पण आपल्याकडून तरी माझं असं म्हणणं असतं की आपण 100% देऊया, बाकी सगळं प्रेक्षकांवर आहे. आणि ना थोडंसं असं होतं की म्हणजे सिरियलमध्ये किंवा असं काम करून ना मुलांमध्ये ही भावना आलेली असते की ही वाक्य आलेत ना, अच्छा मी बोलून टाकले, त्यातला अर्थ लक्षात घेत नाहीत, त्याच्या मागची भावना लक्षात घेत नाहीत, असं बऱ्याचदा होतं. पण नाटकाचा हा फायदा असतो की महिनाभर रिहर्सल करतोय आम्ही, मग त्यामुळे मग ते मला कानाला खटकतं. सिरियलमध्ये खटकलं तर तेवढ्यापुरतं मी म्हणेन की अरे सांगा कोणीतरी की हे तसं नाही आहे वाक्य,
पण दॅट इज ओके. पण नाटकामध्ये महिनाभर रिहर्सल करताना जर एखादं वाक्य चुकीच्या पद्धतीने उच्चारलं गेलं किंवा एखादा शब्दावरचा जोर चुकीचा दिला गेला तर ते खटकत राहतं. आणि मग मी सांगते, कारण शेवटी प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. मला सांगणं महत्त्वाचं नाही आहे किंवा त्यांनी ऐकणं हे काही नाही. मला माझा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. याच्या मागे हे कारण आहे म्हणून तुला हे वाक्य असं बोलायचं आहे हे सांगते मी. आणि या सगळ्या मुलांनी ते ऐकलेलं आहे आणि ती सगळी आता एकदम तयार झालेली आहेत. आणि निर्मितीताई, जसं क्रिकेटमध्ये होम पिच असेल, होम ग्राउंड असेल तर कलाकाराचा खेळ अधिक खुलतो आणि कॉमेडी म्हटलं की तुमचा खेळ तर कुठल्या कुठं निघून जातो. तर तो एक खूप मजा आली असेल ना, तुमच्या आवडता विषय, आवडता सगळा जॉनर आणि त्यात इतकं छान प्रोडक्शन हाऊस ज्यांच्यावर तुम्ही इतकी वर्ष काम करताय आणि ह्यावेळी स्वप्नील आणि प्रसाद बरोबर आहेत तुमच्या. हो हो हो. मजा अशासाठी येते मला की मी मध्ये वर्षभर जे सिरियस रोल्स किंवा काय केले तेव्हाही मला वाटायचं, म्हणजे मला नेहमीच वाटतं की लोकांना आपण हसवूया. लोकांना आपल्या आयुष्यात खूप ताणतणाव, टेन्शन्स खूप आहेत, तर आपण आपल्याकडून जमेल तेवढा आपण त्यांना आनंद देऊया, हसवूया असं. म्हणजे मला सिरियस फिल्म चालू असताना सुद्धा वाटायचं नका नका रडू नका, ह्याला रडू नका, मी नवीन नाटक घेऊन येईन तुम्हाला हसवायला, असं वाटायचं मला. तर आता मी पुन्हा, मी जसं म्हटलं तसं माहेरी आली आहे. आता मी बागडायला तयार आहे माहेरी. आपण सगळं विसरून आपण खुल्या मनाने जसं माहेरवाशीण करते ना तसं सगळं करायला आता मी मोकळी आहे. आणि जसं निर्मात्यांनी आत्ताच डिक्लेअर केलंय म्हणजे की ह्याचे वर्षातच 400 प्रयोग करण्याचा त्यांचा असं माझं काहीही मानस म्हणणं आहे. नाहीये. नाही, पण माझा प्रश्न तुम्हाला थोडासा वेगळा आहे की तुम्ही इतकं छान काम करताय, जर नाटकात ती एनर्जी लागते विशेषतः कॉमेडी करताना, तर तुम्ही म्हणजे एखाद्या परफॉर्मरला आपल्या स्वतःची काळजी घेऊन खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करावं लागतं. त्या बाबतीत तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने मेंटेन करता, काय प्रकारची काळजी घेता एक कलाकार म्हणून? काय होतं ना की जेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद येतो ना तेव्हा ती एनर्जी खूप लागते. म्हणजे त्या प्रतिसादावर असतं की तुम्ही किती एनर्जी लावताय. आणि ते नेहमीच असं होतं की प्रेक्षकांचा प्रतिसाद मला अगदी जाऊबाई जोरातपासून तेवढाच मिळालेला आहे जो आत्तापर्यंत. त्यामुळे ती एनर्जी टिकून आहे माझी. आणि जेवढा त्यांचा प्रतिसाद मिळेल तेवढी अजून चालू राहील ती एनर्जी. तर मला असं वाटतं जोपर्यंत माझा प्रेक्षक मला साथ देतोय तोपर्यंत माझ्या एनर्जीमध्ये कुठेही कमतरता येणार नाही. आणि फिजिकल काळजी घ्यायची झाली तर ती सुरुवात केलेली आहे. कारण मला नेहमीच मी लोकांना सांगते की साधारण 50 नंतर आपल्याला किंवा 60 नंतर बोनस आयुष्य असतं. तर त्यामुळे जे आवडतं ते खा, पण आपल्या तब्येतीची काळजी घेऊन त्या पद्धतीने मी करते. म्हणजे सगळ्या गोष्टी प्रमाणात ठेवायच्या आणि एन्जॉय करायचं लाईफ. आपण जेवढं एन्जॉय करू तेवढं समोरचा एन्जॉय करणार. एक शेवटचाच प्रश्न, हे नाटक आता अगदी काही दिवसातच सुरू होतंय, तर ह्या नाटकाबरोबरच या वर्षात तुम्हाला म्हणजे आम्हाला प्रेक्षकांना आणखी काय काय तुमचं काम बघायला मिळणार? 3 एप्रिलला माझा नवीन सिनेमा येतोय सुपर डुपर. आणि माझी खात्री आहे तो सुद्धा सिनेमा सुपरहिट होणार आहे. कारण खूप छान विषय आहे, तगडी स्टारकास्ट आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचे निर्माते जे आहेत विजय शिंदे, त्यांनी खूप छान पद्धतीने ते केलेला आहे तो सिनेमा. तर तो तर तुमच्या भेटीला 3 एप्रिलला येतोय. आणि जेव्हा एखादं नवीन नाटक मी घेते तर मी वर्षभर त्यासाठी थांबते, त्याला पूर्ण वेळ देते. त्याचे प्रयोग जेवढे जास्ती होतील, जेवढे लोकांपर्यंत पोचेल, त्यामुळे मी हेही काम कर तेही काम कर असं कधी करत नाही. म्हणूनच मी जेव्हा सिनेमे करत होते तेव्हा नाटकासाठी थांबले होते. कारण तुम्ही आता म्हटलं ना काळजी कशी घेतात, तर ती अशी घेते, उगाच दगदग करत नाही मी. तर जर सिनेमा करते तर ते त्यासाठी थांबून आता नाटक करते मी. मग आता मी नाटक करणार आहे. अगदी खूप छान निर्मितीताई, रंगभूमीवरच्या तुम्ही सुपरस्टार आहात, स्वतःचा प्रेक्षक वर्ग तुम्ही निर्माण केला. म्हणजे खरंच आत्ता प्रशांत दामले आणि तुमचं नाटक लागलं की हमखास बुकिंगची खात्री असती, एवढा तुम्ही विश्वास मिळवलेला आहे. तेव्हा मला वाटतं की हेही नाटक त्या दर्जाला साजेसंच असेल. तर आम्ही हे 5 तारखेला नाटक बघू आणि नाटक बघितल्यानंतर मी पुन्हा तुमच्याशी बोलतो, म्हणजे तुम्ही काय धमाल त्याच्यात आणि ज्या काही
बरं, एक गोष्ट राहिली आपली बोलायची, थोडंसं त्याच्याबद्दल बोला. 4 काहीतरी ते सांगायचंच राहिलं, थोडंसं सांगा त्याच्याबद्दल. अहो ही मुलं आहेत ना, ही प्रसाद काय, स्वप्नील काय, राजेश देशपांडे काय, त्यांना अजूनही मी 25शीच वाटते. मग त्यांना असं वाटतं हां हां हे पण ताई तू हे करशील ग, ताई ताई तू ते करशील ग. अरे थांबा, वय वाढत चाललंय माझं. नाही नाही काय नाही, तुला काय नाही, तू करशील. आणि असे ते 4 रोल आता मला करायला लागत आहेत आणि ते पूर्ण एनर्जेटिक आहेत. बघू काय होतंय. बघूया. नाही पण ह्याची जी तालीम आणि जे काही तुमचा संच बसलाय, आम्हाला खात्री आहे की हे नाटक चांगलंच आम्हाला मनोरंजन करेल आमचं. तर मी तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. मनापासून धन्यवाद, मनापासून धन्यवाद. थँक्यू.